नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.2 ऑन सेईंग प्लीज यामधील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज A4. चला तर मग सुरुवात करूयात. A4मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे एडिट द गिवन पॅरेग्राफ यूजिंग ए अँड द व्हेनेवर नेसेसरी. खाली एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि या पॅरेग्राफमध्ये ज्या ज्या ठिकाणी ए अँड किंवा द याची आवश्यकता असेल तर त्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करून हा पॅसेज एडिट करायचा आहे. यामध्ये पॅसेजमध्ये तुम्हाला ए आणि त्याला ऑब्लिक अँड किंवा द दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य असा आर्टिकल ॲप्रोप्रिएट आर्टिकल निवडून हा पॅरेग्राफ पुन्हा लिहायचा आहे. तर हा पॅरेग्राफ एडिट करण्याच्या अगोदर जो दिलेला पॅरेग्राफ आहे, प्रश्न स्वरूपातला पॅरेग्राफ आहे, तो आपण वाचून घेऊयात. राकेश इज ए ऑब्लिक अँड आयडियल सन who remains devoted to his father as he grows professionally to become a oblique the famous doctor. As his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in a oblique the morning and taking him out for a oblique the walk in a oblique the evening. हा पॅराग्राफ आपल्याला प्रश्न स्वरूपात दिलेला आहे आणि आता आपल्याला तो एडिट करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ए आणि त्याला ऑब्लिक ॲन दिलेलं असेल तर ए किंवा ॲन या दोन्हीपैकी कोणतं त्या ठिकाणी सूट होतं, ॲप्रोप्रिएट आर्टिकल कोणतं वापरता येतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि बाकीचे जे आर्टिकल आहे त्या ठिकाणून वगळून टाकायचे आहेत. एखाद्या ठिकाणी जर ए आणि द असेल तर त्या ठिकाणी जर ए येत असेल तर ए वापरायचं आहे, द काढून टाकायचं आहे. या गोष्टी करून आपल्याला पॅरेग्राफ एडिट करायचं आहे. तर त्याचं उत्तर अशा पद्धतीने तयार होईल. राकेश इज, आता ए आणि ॲन दिलेलं आहे तर यामधील आपल्याला ॲन वापरायचं कारण आयडियलसाठी ॲन हे आर्टिकल या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तर हे ए आपल्याला काढून टाकावं लागेल. मग वाक्य असे होईल, राकेश इज ॲन आयडियल सन हू रिमेन्स डिवोटेड टू हिज फादर ॲज ही ग्रोज प्रोफेशनली टू बिकम, आता समोर दिलेलं आहे ए ऑब्लिक द फेमस डॉक्टर. तर यामधील फेमस डॉक्टरसाठी अ हे आर्टिकल या ठिकाणी या वाक्यानुसार वापरण्यात आलेलं आहे. मग द आपल्याला काढून टाकावं लागेल. मग काय होईल ते प्रोफेशनली टू बिकम अ फेमस डॉक्टर. या ठिकाणी हे वाक्य संपलं. समोरील वाक्य चालू होतं, ॲज हिज फादर ग्रोज ओल्ड ही टेक्स केअर टू स्पेंड टाईम विथ हिज फादर, ब्रिंगिंग हिम टी इन, अ आणि द दिलेलं आहे तिथं आणि समोर शब्द दिलेला आहे मॉर्निंग. तर मॉर्निंगसाठी आपण द या ठिकाणी वापरलेलं आहे. हिम टी इन द मॉर्निंग अँड टेकिंग हिम आउट फॉर अ ऑब्लिक द वॉक असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अ वापरलं. फॉर अ वॉक इन आणि त्याच्यानंतर ॲन दिलेलं आहे, द आहे आणि शेवटी इव्हिनिंग नावाचा शब्द आहे. तर या ॲन आणि दपैकी द या ठिकाणी वापरला, इन द इव्हिनिंग. तर अशा पद्धतीनं आपण हा दिलेला पॅरेग्राफ एडिट केला आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेतसुद्धा आपल्याला येऊ शकतात. त्यामुळं ए अँड द या आर्टिकलचा कोणकोणत्या शब्दांच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरावं, ॲप्रोप्रिएट आर्टिकल वापरावं याबद्दल आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचे उत्तर हे सोडवता येतील. यामधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे
स्पॉट द एरर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. की आता खाली दिलेल्या वाक्यांमध्ये काही चुका आहेत, तर त्या चुका आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. अँड करेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स, की जे चुकीचे वाक्य आहेत ते चुकीचे वाक्य बरोबर करून आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिलं वाक्य पाहूया आपण. राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रेन. आता या ठिकाणी राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रेन. तर या ठिकाणी राधाच्या नंतर जो ब्रॉड शब्द आलेला आहे त्या ब्रॉड शब्दाच्या जागी आपण बॉट हा शब्द लिहूयात. त्यानंतर पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम, इथं बिटवीन हर 5 चिल्ड्रेन दिलेलं आहे, पण बिटवीन न वापरता या ठिकाणी आपण अमंग वापरू. AMONG अमंग. तर बिटवीनच्या जागेवर अमंग का वापरलं, तर याच्या मागचं कारण आहे की समोर पहा तुम्ही हर 5 चिल्ड्रेन लिहिलेलं आहे, की एखादी गोष्ट जर 2 गोष्टींमध्ये असेल तर त्यावेळेस बिटवीन असं वापरलं जातं. पण 2पेक्षा जास्त गोष्टींमध्ये जर एखादी गोष्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल तर त्यावेळेस अमंग वापरलं जात असतं. तर करेक्ट सेंटेन्स आपण पाहूयात की राधा बॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम अमंग हर 5 चिल्ड्रेन. दुसरं जे वाक्य आहे ते आहे जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स ईच अदर इन कंप्लीट सायलेन्स. तर या वाक्यामध्ये बिसाइड्स हा चुकीचा शब्द आहे, या जागेवर बिसाइड हा शब्द पाहिजे. तर बिसाइड हा शब्द वापरून वाक्य असं तयार होईल. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड ईच अदर इन कंप्लीट सायलेन्स. नंतरचं वाक्य आहे हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन 1 आय. तर या ठिकाणी जे वापरलेलं आहे विदिन 1 आय, तर विदिन 1 आयचे ऐवजी तिथं इन 1 आय म्हणजे विदिनच्या जागी इन हा शब्द पाहिजे. तर सुधारित वाक्य असं तयार होईल हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन 1 आय. पुढील वाक्य वन कुड डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स. आता या वाक्यामध्ये कुडच्या नंतर नॉट पाहिजे, मग वाक्य तयार होईल वन कुड नॉट डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स. ई शी वॉज टेकन विथ सरप्राईज व्हेन शी सॉ द फेमस ताजमहाल. या वाक्यामध्ये विथ हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनच्या ऐवजी बाय असायला पाहिजे होतं आणि हे बाय वापरून मग वाक्य असं तयार होईल शी वॉज टेकन बाय सरप्राईज व्हेन शी सॉ द फेमस ताजमहाल. F it is not possible to exchange the goods once the sale has been completed. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये गुड्स या शब्दाच्या अगोदर द नाही पाहिजे होतं, मग हे द काढून टाकल्यानंतर वाक्य असं होईल इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. सेंटेन्स जी आहे डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 इयर्स. या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची एरर नाही आहे, त्याच्यामुळे हे वाक्य आपल्याला जसंच तसं लिहावं लागेल. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 इयर्स. H the top ranking candidates will be appointed in senior jobs in banks. तर हे इन सिनियर
हे न वापरता या इनच्या जागेवर टू पाहिजे. मग वाक्य असं तयार होईल, द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल बी अपॉइंटेड टू सिनियर जॉब्स इन बँक्स. आय, शी नोज व्हेरी वेल that is what is expected from her but she is unable to perform. मग या ठिकाणी what is expected from च्या जागेवर what is expected of म्हणजे फ्रॉमच्या जागेवर ऑफ पाहिजे आणि हे ऑफ वापरून वाक्य तयार होईल, she knows very well what is expected of her but she is unable to perform. J, they will put on a note in this regard for your consideration. तर या ठिकाणी हे जे पुट ऑन दिलेलं आहे, या पुट ऑनच्या जागेवर पुटअप पाहिजे होतं, म्हणजे या ऑनच्या जागी अप पाहिजे होतं. मग हे अप वापरून आपल्याला वाक्य असं लिहिता येईल करेक्शन केलेलं, दे विल पुट अप अ नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन. आता A4 मधली तिसरी ॲक्टिव्हिटी बघूयात आपण. त्या ठिकाणी सांगितलेले रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेले वाक्य वाचा. कोणकोणते वाक्य आहेत? संतोष परचेस्ड अ कम्प्युटर, की संतोषनं कम्प्युटर विकत घेतलं. ही रीड द ऑपरेटिंग मॅन्युअल अँड फॉलोड द इन्स्ट्रक्शन. त्याच्याजवळ असलेलं त्यानं ऑपरेटिंग मॅन्युअल आणि त्याच्यावरच्या सूचना वाचल्या. आणि त्या काय काय सूचना होत्या? ए, he linked the monitor, keyboard and printer. B, he plugged in the main cable. C, he switched on the monitor at the back. D, when the light appeared on the screen, he placed the day disk in drive A. E, he pushed in the disk until the button clicked out. In bracket, it took about 30 seconds for the computer to load the program. F, he pressed the drive button and the disk shot out. G, he replaced the day disk with the document disk. H, he pressed function key 7. तर ह्या काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. मग आता या इन्स्ट्रक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, तर ते आपल्याला समोर दिलेलं आहे. कन्वर्ट दीज सेंटेन्सेस इंटू पॅसिव्ह व्हॉईस बाय फिलिंग इन द ब्लँक्स. की हे जे वाक्य आहेत हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असून हे वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं आहे. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये तसे न करता आपल्याला खाली जे ब्लँक स्पेसेस आहेत या ब्लँक स्पेसेसमध्ये ते लिहायचे आहेत. म्हणजे वाक्याचा काही भाग या ठिकाणी दिलेला आहे आणि उरलेला पॅसिव्हाइज केलेला भाग आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. द फर्स्ट सेंटेन्स हॅज बीन डन ॲज एन एक्झाम्पल. तर पहिल्या वाक्याचं तुम्हाला करून दिलेलं आहे. बघा, जर पहिलं आपलं वाक्य होतं ही लिंक द मॉनिटर, कीबोर्ड अँड प्रिंटर. तर या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्टली द मॉनिटर, कीबोर्ड अँड द प्रिंटर वेअर लिंक्ड अप. दुसरं वाक्य इकडं दिलं होतं ही प्लग्ड इन द मेन केबल. आणि या बॉक्समध्ये पहा देन द मेन केबल वॉज प्लग्ड इन. तिसरं वाक्य होतं ही स्विच्ड ऑन द मॉनिटर ॲट द बॅक. आणि इथं दिलेलं आहे द मॉनिटर वॉज स्विच्ड ऑन ॲट द बॅक. इकडे एक वाक्य दिलेलं होतं चौथं वेन द लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन ही प्लेस्ड द डे डिस्क इन ड्राईव्ह ए. आणि इकडं त्याचं पॅसिव्हाइज झालं वेन द लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन द डे डिस्क वॉज प्लेस्ड इन ड्राईव्ह डे ड्राईव्ह ए. त्यानंतर ही पुश्ड इन द डिस्क अंटिल द बटन क्लिक्ड आउट. द डिस्क पॅसिव्हाइज त्याचं द डिस्क वॉज पुश्ड इन until the button clicked out. It took the computer 30 seconds to load the program. आणि त्यानंतरचं वाक्य दिलेलं आहे ही प्रेस्ड द ड्राईव्ह बटन अँड द डिस्क शॉट आउट. आणि त्याचं पॅसिव्हाइज
द ड्राईव्ह बटन वॉज प्रेस्ड अँड द डिस्क शॉट आउट. नंतरचं वाक्य होतं ही रिप्लेस्ड द डे डिस्क विथ द डॉक्युमेंट डिस्क. आणि त्याचं पॅसिव्ह वॉइस द डे डिस्क वॉज रिप्लेस्ड विथ दी डॉक्युमेंट डिस्क. आणि शेवटचं वाक्य होतं ही प्रेस्ड फंक्शन की 7 आणि त्याचं पॅसिव्ह वॉइस याच्यामध्ये झालेलं आहे फायनली द फंक्शन की 7 वॉज प्रेस्ड द वर्ड प्रोसेसर वॉज देन रेडी टू यूज. म्हणजे अशा पद्धतीचे का पॅरेग्राफ स्वरूपात या बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्यात तुम्हाला पॅसिव्ह वॉइस केलेले वाक्य हे लिहायचे होते. पण पूर्ण वाक्य न लिहिता त्यांनी वाक्याचा काही पोर्शन काही भाग या ठिकाणी दिला होता आणि काही आपल्याला ब्लँक स्पेसेसच्या स्वरूपात आपल्यासाठी सोडला होता जो आपल्याला लिहायचा होता, जो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. तर ही होती ॲक्टिव्हिटी A4. या ठिकाणी आपण ही पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी फक्त एकदाच बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही रिप्लाय द्यायचा असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.